भगवान शिवापेक्षा श्री विष्णूचा मोठा भक्त कोणी नाही आणि श्री विष्णूंपेक्षा मोठा श्री शिवाचा भक्त कोणी नाही. म्हणूनच भगवान शिवांना श्रेष्ठ वैष्णव आणि भगवान विष्णूंना श्रेष्ठ शिव म्हटले जाते. तेव्हा 9 वर्षांच्या बालकाच्या रूपात श्रीकृष्णाने जेव्हा रासलीला घोषित केली तेव्हा वृंदावनातील संपूर्ण विश्वातील तपस्वी जीवांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आपल्यालाही या महारासलीलेत सहभागी होण्याची संधी मिळावी अशी इच्छा होती. पूर्वीच्या जन्मात महान ऋषी तपस्वी योगी आणि भक्त असलेल्या दूरदूरच्या गोपी महारासलीलेत सहभागी होण्यासाठी उत्सुकतेने धावत आल्या होत्या. सज्जनांनो, सदैव एकटे राहून कठोर तपश्चर्या करणाऱ्या भगवान शिवाला जेव्हा कळले की श्रीकृष्ण महारासलीला सुरू करणार आहेत तेव्हा तेही खूप आनंदित झाले. त्यांनी तत्काळ तपश्चर्या सोडून श्री वृंदावन धाम गाठले. गोपी अगदी आरामात प्रवेश करू लागल्या, पण दारातच श्रीललिता सखींनी भगवान शिवाला थांबवले आणि म्हणाल्या, हे महाप्रभू, रासमध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रीत्व आवश्यक आहे. तेव्हा भक्लेनाथ लगेच म्हणाले की ठीक आहे, मग आम्हाला स्त्री बनवा. मग ललिता सखीने भोलेनाथांना गोपी वेशात सजवून श्री राधाकृष्णाचा मंत्र त्यांच्या कानात दिला. कारण भोलेनाथचे केस, दाढी आणि मिशा मोठ्या होत्या. त्यांची दाढी मिशी कुणाला दिसू नये म्हणून ललिता सखीने डोक्यावर मोठा पदर लावला. महादेव भोलेनाथांच्या अतिशय मजबूत आणि अत्यंत उंच आणि रुंद शरीरामुळे ते सर्व गोपींपेक्षा पूर्णपणे भिन्न आणि विचित्र गोपीसारखे दिसत होते. त्यामुळे प्रत्येक गोपी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होती. श्रीकृष्ण त्यांना ओळखतील म्हणून ते गोपींच्या गर्दीच्या मागे उभा राहिले. आता श्रीकृष्ण देखील विनोदी स्वभावाचा झाले होते आणि त्यांना भुसले भंडारी स्वतः येथे आल्याचे समजले होते. मग विनोद घेण्यासाठी त्यांनी सांगितले की महारासलीला पाठीमागून सुरू होईल. हे ऐकून भुसले घाबरले आणि ते पुढील रांगेत उभा राहिले. पण पुढे येताच श्रीकृष्ण म्हणाले की आता महारासलीला समोरून सुरू होईल. मग महादेव पुन्हा धावत जाऊन मागे पोहोचले. तेव्हा श्रीकृष्णाने पुन्हा सांगितले की रास मागून सुरू होईल. मग महादेव पुन्हा धावत आले आणि पुढे आले. तो काही वेळ असाच मागे पुढे धावत राहिले आणि उरलेल्या सर्व गोपी आश्चर्याने उभ्या राहिल्या. श्रीकृष्णांना आश्चर्य वाटले की ही कोणती गोपी आहे जी जाड आणि उंच आहे, पण कधी लाजून, कधी पुढे तर कधी मागे धावत आहे. काही वेळ पुढे मागे नावे घेताना श्रीकृष्ण मुद्दाम चकित करण्याचा प्रयत्न करत होते. शांत या खेळकर गोपीपासून प्रथम महारास सुरू होईल असे श्रीकृष्ण म्हणाले. असे बोलून श्रीकृष्णाने भोलेनाथाचा पदर काढला आणि आनंदाने घोषणा केली, ये गोपेश्वर महादेव, या महारासलीलेमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि त्यानंतर जो महान सोहळा झाला तो असा की ऋषी महर्षी हात जोडून घेत नेती म्हणत राहिले. या महारासलीलेचा मोठा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत हे भगवान शिवशंकर वृंदावन गोपेश्वराच्या रूपातच वास्तव्य करतात. बंधू आणि भगिनींनो, श्री गोपेश्वर महादेवचे दर्शन आणि त्यांच्या कथेचे चिंतन वृंदावनच्या गोपेश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्णाची भक्ती वाढवते. जेथे कलियुगात नित्य राससाठी गोपींच्या रूपात ते सर्वात जास्त शोभतात. प्रवेशयोग्य मार्ग जो या जगात आणि पुढील जगात आनंद प्रदान करतो. स्वल्पविराम.